तुम्हाला जर्मन भाषा शिकण्यात इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. जर्मन ही काही जगावेगळी भाषा नाही. जर्मन भाषा नेमकी कुठल्या लेवल पर्यंत शिकावी, म्हणजे बेसिक जर्मन बोलता लिहिता वाचता येतं, म्हणजे ह्या अगदी बेसिक आणि गरजेच्याच आहेत लेवल्स, आणि त्या पूर्ण कमीत कमी जर्मनीला जायच्या आधी त्या कराव्यात. प्रामुख्याने भारतात तुम्हाला काय वाटतं की काय जॉब प्रॉस्पेक्ट्स आहेत तुम्हाला जर्मन भाषा येत असल्या? नव्यानेच महाराष्ट्र सरकारने एक बाden-württemberg नावाच्या जर्मन राज्यासाठी बरोबर एक करार केलेला आहे. नमस्कार, थ्रू माय आईज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे. मी जर्मनी बद्दल व्हिडिओ बनवत असल्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून मला जर्मन भाषा शिकण्याविषयी प्रश्न विचारले जात आहेत. जर्मन शिकणं कठीण आहे का? कुठून शिकायची? किती लेवलपर्यंत शिकायची? जर्मन भाषा येत असेल तर जर्मनीत जॉब मिळेल का? हे आणि आणखीन अनेक प्रश्न. आजच्या व्हिडिओत या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण ती मी देणार नाहीये, तर जर्मन भाषा विद्यार्थ्यांनाच नव्हे तर जर्मन शिकू इच्छिणाऱ्या शिक्षकांनाही शिकवणे, अकॅडमिया तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात जर्मन भाषा कशी कुठे वापरली जाऊ शकते यावर भारतात आणि जर्मनीत काम करणे, ह्या 40हून अधिक वर्ष काम केलेले आणि अजूनही काम करत असलेले श्री राजीव देवस्थळी आपल्याला या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. राजीव सरांची मी मुलाखत घेतली आहे आणि त्यांना हे प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर्मन भाषा शिकण्यात इंटरेस्ट असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत पहा. राजीव सर जे सांगत आहेत त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. मुलाखतीकडे वळण्याआधी तुम्हाला माझी विनंती आहे की या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असल्यास चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ईच सबस्क्रिप्शन, ईच लाईक, ईच कमेंट, ईच शेअर मीन्स अ लॉट टू मी. थँक्यू. सो नमस्कार सर. सरांची मी एक छोटी ओळख करून देते. ॲज अ टीचर, लँग्वेज डिपार्टमेंट हेड ऑफ टीचर ट्रेनिंग ऑफ साऊथ एशिया ॲट द ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्स मुलर भवन, अशा प्रकारचे रोल सरांनी केलेले आहेत. अकॅडमिक्समध्ये 24 वर्ष काम केल्यानंतर राजीव सरांनी रॉबर्ट बॉश इंजिनिअरिंग आणि बिझनेस सोल्युशन इंडियामध्ये बँगलोर, कोयंबतूर, स्टुटगार्डमध्ये ट्रेनिंग सेंटर असणारी बायनोक्युलस म्हणजे बॉश इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर्स अँड लँग्वेजेस नावाची संस्था स्थापन केली. ही इज अ पॅशनेट ट्रेनर, रिसर्चर, लिंग्विस्ट अँड अ कोच. इयत्ता 8वी ते 12वी साठी असलेल्या बालभारतीच्या जर्मन टेक्स्टबुक ब्युरो ऑफ महाराष्ट्र स्टेट चे ते को ऑथर देखील आहेत. ॲज अ टीचर ट्रेनर सरांनी जवळपास 150 टीचर्सना ट्रेन केलं आहे, ज्यापैकी अनेक साऊथ एशिया आणि साऊथ अमेरिकामधल्या ग्योथे इन्स्टिट्यूट्समध्ये जर्मन शिकवत आहेत. सरांनी जर्मन शिकवलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा 10,000हून देखील जास्त आहे. 41 वर्षांचं करिअर, नॉलेज, यामुळे जर्मन भाषा शिकवण्याबद्दल आपण आज थेट सरांकडूनच इन्साइट घेऊया. सर, थ्रू माय आईज बाय तेजल राऊत या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट दिल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल तुमचे आभार. थँक्यू. नमस्कार तेजल. आपली बॉश मधलीच ओळख आणि ते लक्षात ठेवून तू सुरू केलेल्या ह्या थ्रू माय आईज या चॅनलवर तू मला आमंत्रित केलंस, याबद्दल तुझे आधी प्रथमतः खूप खूप आभार. आपण आयुष्यभर केलेलं काम आणि त्याच्याविषयी असणारी कामाच्या वेळेची लोकांची प्रतिक्रिया, आणि आता मी रिटायर होऊन काही वर्ष झाल्यानंतर तू मला कॉन्टॅक्ट करतेस आणि माझे अनुभव थोडेफार सांगावे असं तू घाट घातलेला आहेस, त्याबद्दलही तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, वन्स अगेन. आता मी तुम्हाला प्रश्न विचारायला सुरुवात करते. मी असं ऐकलं आहे, असं म्हणतात की जर्मन शिकणं हे फार कठीण आहे आणि तुम्हाला जर संस्कृत येत असेल तर जर्मन शिकणं सोपं जातं, तर हे कितपत खरं आहे? जर्मन ही काही जगावेगळी भाषा नाही. जगामध्ये ज्या काही भाषा आहेत, वापरल्या जात आहेत, बोलल्या जात आहेत, त्या प्रत्येक भाषेविषयी असं विधान करता येतं. ओके. आणि मला असं वाटतं की
जे जुन्या पद्धतीने एखादी भाषा शिकत असतील किंवा त्या पद्धतीने त्यांना शिकवलं जात असेल, म्हणजे उदाहरणार्थ ग्रामर ट्रान्सलेशन मेथड, तर संस्कृतचं कसं आहे की ग्रामर ट्रान्सलेशन मेथडनी ती भाषा शिकवली जाते. तिला डेड लँग्वेज समजतात, जरी ती तशी नाहीये. आणि जे काही कॉम्प्लेक्सिटी त्याच्यामध्ये आहे, ती कॉम्प्लेक्सिटी ही लिहिण्याच्या किंवा ग्रामरच्या संदर्भातली ही कॉम्प्लेक्सिटी आहे. तर ते ग्रामर आणि जर्मनचं ग्रामर हे थोडंफार आपण असं म्हणू शकतो किंवा याच्यामध्ये थोडंफार साम्य आहे. या व्यतिरिक्त संस्कृत आणि जर्मनचं हे कनेक्शन आणि ते सोपं का अवघड आणि कशामुळे काय होतं हे म्हणणं, हे असं काहीही सांगता येत नाही. अनेक लोक ज्यांनी संस्कृत अजिबात शिकलेलं नाहीये तेही उत्तम जर्मन शिकलेले आहेत, आणि उत्तम संस्कृत येणारे लोक जर्मन शिकायचा प्रयत्न करून थकलेले असे पण आहेत. त्यामुळे इट टेक्स ऑल डिफरंट टाइप्स टू मेक दिस वर्ल्ड, असं जे म्हणतात ते जर्मन भाषेबद्दल पण खरंच आहे. तुम्ही जेवढा वेळ एखादी गोष्ट करण्यामध्ये घालाल, त्याच्यात ज्या फोकसनी तुम्ही अभ्यास कराल, तेवढं तुम्हाला ते करत करत सोपं होत जाईल. असं एकदम पहिल्या दिवसापासनं अगदी खूपच सोपं सगळं आहे असं कोणत्याच भाषेचं नसतं. त्यामुळे उगाचच त्याचं कॉम्प्लेक्स किती आहे आणि अमुक आहे तमुक आहे म्हणून बाऊ करण्याऐवजी ती शिकायला सुरुवात करावी, बोलावं, त्याच्यामध्ये वापर त्या भाषेचा करावा, म्हणजे आपोआपच ती आपसूक सोपी होईल. ओके. दुसरा प्रश्न असा की जर्मन भाषा नेमकी कुठल्या लेवलपर्यंत शिकावी, म्हणजे बेसिक जर्मन बोलता लिहिता वाचता येतं, म्हणजे हा प्रश्न बऱ्याच जणांकडून येतो की कुठली करू, A1 A2 अप टू C2 आहेत लेवल्स, तर कुठली करायची बेसिक लेवल? तर त्याच्यातल्या आता ह्या लेवल्स ज्या आहेत ह्या कॉमन युरोपियन फ्रेमवर्क ऑफ रेफरन्स फॉर लँग्वेजेस, म्हणजे फॉर युरोपियन लँग्वेजेस, अशी एक संस्था आणि त्याच्यामधले करिक्युला तयार करणारे लोक, असं त्याचं जे स्वरूप आहे त्याप्रमाणे A1 A2 या अगदी सुरुवातीच्या बालवाडीच्या म्हणाव्यात अशा लेवल्स आहेत. आणि त्या 2 लेवल्स तरी कमीत कमी जर्मनीला जायच्या आधी पूर्ण कराव्यात असं रेकमेंडेशन असतं. कॉन्सुलेट वगैरे पण विजा देताना हे बघतात, आणि आता हळूहळू थोडं थोडं शिथिल करतायत काही काही नियम, पण A1 A2 ह्या अगदी बेसिक आणि गरजेच्याच आहेत लेवल्स, आणि त्या पूर्ण कमीत कमी जर्मनीला जायच्या आधी त्या कराव्यात असं माझंही मत आहे. आणि मग जर्मन शिकताना शिकायचे असल्यास ऑनलाईन कोर्स करावा की क्लासरूम मध्ये शिकणं बेटर? कारण मी क्लासरूम मध्ये शिकले आणि मला त्याचाच अनुभव आहे आणि मला वाटतं की ती खूप जास्ती प्रभावी आहे. तर हे तुम्हालाही असं वाटतं का? आता कोविडनी सगळ्या लोकांचे जे काही आडाखे होते, अनुभव होते, त्यावर जवळजवळ बोळा फिरवल्यासारखं झालं आहे. कारण त्या काळामध्ये जिथे फेस टू फेस क्लास होणं शक्यच नव्हतं, अशा काळामध्ये सुद्धा लोकांनी भाषा शिकलेल्या आहेत, आत्मसात केलेली आहे. त्यामुळे अगदीच असं की नाही नाही हे फेस टू फेसच शिकवायला पाहिजे असं नाही. जिथे इच्छा आहे तिथे मार्ग सापडतो, आणि वेअर देर इज अ विल देर इज अ वे. तसंच जर्मन भाषेच्या बाबतीतही आहे. तुम्ही A1 A2 तरी कमीत कमी करा, म्हणजे तुम्हाला साधारणपणे काय ह्या भाषेचं स्वरूप आहे याची माहिती होईल, आणि पुढे जाऊन तुम्हाला जे शिकायचं असेल त्याच्यासाठी हा पाया आहे असं म्हणून तुम्ही त्याचं परीक्षा देणं वगैरे जे आहे शिकणं हे जरूर करावं. ओके. पण आता जर म्हणजे कोविड काळात मला समजू शकतं की तेव्हा पॉसिबिलिटीज नव्हती, पण आता जर ऑनलाईन कोर्स आहे, अर्थात इट इज मोर कन्व्हिनियंट, कारण तुम्ही घरी बसून तो शिकू शकता. पण मला समहाव असं वाटत राहतं कायम, कारण मी म्हटलं ना की मे बी आय एम ओल्ड स्कूल बिकॉज मी तशा प्रकारे शिकले आहे, पण तुम्ही बऱ्याच जणांना शिकवलंय म्हणून तुम्हाला विचारते मी की आता जर पॉसिबिलिटी असेल तर कुठलं जास्त प्रभावी, कुठलं म्हणजे आय नो की जसं तुम्ही म्हणालात की ऑनलाईन पॉसिबल आहे,
पण क्लासरूम जर तुम्हाला पॉसिबल असेल तर ते जास्त प्रभावी नाही का होत ऑनलाईन पेक्षा? बरोबर आहे. म्हणजे परत तो अनुभवाचा थोडासा अडथळा काही काही वेळेला जो येतो तसं आहे ते, की हे मी ज्या पद्धतीने शिकलो त्याच पद्धतीने यापुढेही लोक शिकत राहिले तरच त्यांची शिकण्याची, आत्मसात करण्याची हे पात्रता जास्त असेल असं वाटतं, पण तसं नाहीये. ओके. आता ह्याच्या काळापासनं म्हटलं जसं कोविडमध्ये अर्थातच सुरुवातीला आपण कुठलीही गोष्ट नव्याने करतो त्यावेळेला असं वाटतं की अरे किती अवघड आहे हे, कशाला आपण हे असं करतोय, जुनी पद्धत होती. म्हणजे ते अगदी बालवाडीपासूनची तुमच्या ह्या जर्मन लँग्वेज कोर्स पर्यंतचा तोच अनुभव आहे. त्यामुळे तो इतक्या वेळेला इतक्या विविध प्रकारे रिएन्फोर्स झालेलं आहे ते मत किंवा ती पद्धत, की असं वाटत राहणं हे अगदी साहजिक आहे. आणि म्हणजे परत म्हटलं तसं की जर तुमची मोटिवेशन लेवल तुमची हाय असेल आणि तुम्ही तयार असाल ते करायला, तर फायदे ऑनलाईन शिकण्यामध्येही आहेत आणि शिक्षकांनाही ते फायदेशीर वाटतं. आणि शिक्षकही त्या पद्धतीने आता सुरुवातीला तर नाहीच म्हणत होते, ते आता शिक्षक या पद्धतीने अगदी सबंध कोर्स शिकवायला सुद्धा तयार आहेत आणि विद्यार्थी पण चांगलं शिकतायत. त्यामुळे असं ऑनलाईन ऑफलाईन मध्ये फार हे अर्थातच शिक्षकाची तयारी ऑनलाईन कोर्स साठी वेगळी असावी लागते आणि ती इंटेन्सिव्हली तुम्ही तयारी करूनच हा ऑनलाईनचा क्लास घ्यावा असं माझं शिक्षकांनाही सांगणं आहे. ओके. आता तुम्ही शिक्षकांचा विषय काढलात तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की MMB मध्ये म्हणजे मॅक्स मुलर भवन मध्ये कशा प्रकारे शिकवलं जातं? कारण मला जसं आठवतंय आणि अजूनही बहुतेक तसंच असावं की अगदी पहिली लेवल म्हणजे A1 शिकवताना देखील तिकडचे शिक्षक जर्मन वगळता कुठली दुसरी भाषा बोलत नाहीत, म्हणजे इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदीचा वापर करत नाहीत. आणि जर विद्यार्थ्यांना अजिबातच जर्मन येत नसेल तर त्यांना कसं कळतं? म्हणजे काय मेथडॉलॉजी आहे मॅक्स मुलर भवन मध्ये शिकवण्याची? तर आता शिकवण्याची मेथडॉलॉजी हा मोठा विषय आहे आणि त्याचं म्हणजे आमच्याकडची जी पुणे मॅक्स मुलर भवन हे साऊथ एशियन भागासाठी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून अनेक वर्ष काम करत होतं. तर त्यावेळेला हे ट्रेनिंगसाठी आलेले शिक्षक सुद्धा त्यातले काही असं ग्रामर ट्रान्सलेशन मेथडनी शिकून आलेले आणि काही मॅक्स मुलर भवनच्या पद्धतीने म्हणजे कम्युनिकेटिव्ह मेथडॉलॉजी तो त्याचा जो काही वेगळेपणा आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादी जिवंत भाषा शिकताय, ती भाषा बोलणारे लाखो लोक जगामध्ये आहेत, म्हणजे कोट्यावधी लोक आहेत आणि ते ही भाषा रोजच्या जीवनामध्ये वापरतायत. तर ती प्रथमतः कम्युनिकेशन म्हणजे रोजच्या जीवनातल्या वापरासाठी ती भाषा शिकायची आहे, ना की कुठलं जुनं लिटरेचर वाचायचं आहे किंवा अभ्यास त्या कल्चरचा अगदी खोलात जाऊन त्याच भाषेत आपल्याला वाचन करून शिकायचं आहे, असं परिस्थिती जर्मनच्या किंवा युरोपियन भाषांच्या बाबतीमध्ये नाहीये. तर त्यामुळे मला असं वाटतं की मेथडॉलॉजी शिकून त्याप्रमाणे लोकांनी शिकवावं आणि तसं शिकवण्यासाठी आम्ही जे काही टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम घेतो त्याच्यामध्ये मोनोलिंग्युअल कोर्सेस असं त्यांना म्हणायला हरकत नाही, की बा म्हणजे विद्यार्थ्यांना अगदी पहिल्या मिनिटापासून ती भाषा कानावर पडणं, त्याचे संस्कार त्याचे जे साऊंड्स आहेत त्या साऊंड्सचा संस्कार आपल्या मेंदूवर होणं आणि अशा पद्धतीने शिकण्याचा प्रयत्न, हा शिकण्याचा विद्यार्थ्यांकडनं होणारा जो प्रयत्न आहे त्यांनी मेंदूच्या घड्या थोड्या आणखी पडतात आणि त्यामुळे मेंदू जास्त तल्लख होतो आणि हळूहळू त्याची सवय होत जाते आणि मग अशी एक लेवल येऊ शकते की जिथे
पहिल्यांदा आपल्याला इतर कुठल्या भाषेपेक्षा जर्मन शब्द आठवतो आणि मग विचार करायला लागतो की अरे याला इंग्रजीमध्ये काय शब्द आहे, मग मातृभाषेचा तर हे लांबच राहिला विचार. तर असं होऊ शकतं. तर हे लोकांनी अनुभवावं, थोडंसं मन आपलं डोकं हे करून म्हणजे अप्लाय करून फोकस करून जरा ओपन राहून शिकावं. पुष्कळ वेळेला शिकण्याचा जो अनुभव असतो हा फायदा नसून अडथळाच जास्त आहे असं दिसतं, असं लक्षात येतं. आणि जे विद्यार्थी हा मोकळेपणा दाखवतात आणि खरंच त्या पद्धतीचं शिक्षण त्यांना जे दिलं जातंय त्याचा फायदा करून घेतात, ते खूप जास्त लवकर भाषा शिकतात. तर त्यामुळे माझा हे अगदी म्हणजे स्पेशली इंजिनियर, डॉक्टर म्हणजे असे प्रोफेशनल जी मंडळी आहेत त्यांचा फार असं कटकट असते की हे काय आम्हाला भाषा कशाला, एक तर आम्हाला भाषा खरं शिकायची नाहीये, आम्ही इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन किंवा टेक्निकल काहीतरी ब्रांच घेतली, ती शिकलो, ते कशासाठी, तर हे आम्हाला आर्ट्सचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाहीये आणि आता हे तुम्ही आम्हाला शिकायची जबरदस्ती करताय, असा पण सूर पुष्कळ वेळेला लोकांच्याकडनं ऐकायला मिळतो. आणि त्यामध्ये ते एक गोष्ट विसरतायत की अगदी कोणताही सिद्धांत असला तर टेक्निकल त्याचं स्वरूप काय जे असेल ते तुम्हाला व्यक्त करण्यासाठी त्याला नावं द्यावी लागतात आणि त्याचं जे काही एक्सप्लेनेशन द्यावं लागतं, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला भाषेची नितांत गरज आहे. बरोबर. तर ती भाषेची गरज ही तुम्ही लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे मोकळ्या ओपन माइंड आणि मोकळ्या विचारांनी शिक्षक जे शिकवतायत ते काही मूर्ख नाहीयेत, त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे. जे शिकवतायत लोक तुमच्या समोर उभे आहेत त्यांना विद्यार्थी म्हणून तुम्ही शिकवायला जाऊ नका. बरोबर. ते काय म्हणतायत ते जरा समजण्याचा प्रयत्न करा, नक्कीच ते तुमच्या फायद्याचं आहे. कोणताही शिक्षक विद्यार्थ्याचा तोटा व्हावा किंवा त्याला शिकायला जास्त वेळ लागावा म्हणून आम्ही एखादी मेथडॉलॉजी वापरतोय असं कधीही होत नाही. खूप मस्त सांगितलं सर तुम्ही. थोडे कान पण उपटलेत आमचे इंजिनियर लोकांचे खास करून. भाषा एक आर्ट म्हणून किंवा एक हॉबी म्हणून किंवा एक पॅशन म्हणून शिकणं ही गोष्ट एक वेगळी असते. पण एक दुसरा आणि सर्वात महत्वाचा सध्याच्या आपल्या आयुष्यात जो एक मुद्दा आहे की जॉब किंवा करिअर प्रॉस्पेक्ट्स. आणि जेव्हा आपण एखादी फॉरेन भाषा शिकतो म्हणजे ते शिकणं एकतर तितकं सोपं नसतं, सरावासाठी आजूबाजूला माणसं नसतात. तसं करून देखील तिथे आपण इन्व्हेस्ट करणारा वेळ किंवा पैसा जो असतो तो जरा चांगल्या रीतीने मार्गी लागावा असं प्रत्येकाला वाटत असतं. तर त्यासाठी करिअर प्रॉस्पेक्ट. तर जर्मन भाषा शिकल्यानंतर जर्मनीत आणि भारतात प्रामुख्याने, म्हणजे जर्मनीतली मला आयडिया आहे, मी व्हिडिओवर सांगत असतेच, पण प्रामुख्याने भारतात तुम्हाला काय वाटतं की काय जॉब प्रॉस्पेक्ट्स आहेत तुम्हाला जर्मन भाषा येत असल्यास? तर एक तर मुख्य म्हणजे कोणतीही भाषा म्हटलं की त्या भाषेबरोबर त्या भाषेचं कल्चरही येतं आणि ती वापरणारे जे लोक आहेत त्यांच्याविषयी माहिती होते. म्हणजे भाषा शिकणं हे काही असं एकल ऍक्टिव्हिटी नाहीये, ही ऍक्टिव्हिटी खूप आपल्याला सर्वांगाने समर्थ करणारी ही ऍक्टिव्हिटी आहे. त्यामुळे ती ऍक्टिव्हिटी करायला आपल्याला जर संधी असेल आणि वेळ असेल तर जरूर तो प्रयत्न आपण करावा. आणि जर्मनीला जाण्याच्या संधी आता आजकाल खूप वाढतायत आणि त्यामुळे सर्व थरातल्या सर्व शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना भाषेच्यामुळे नोकऱ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या करण्याची संधी मिळतीये. तर जरूर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या देशामध्ये म्हणजे आता भारतामध्ये म्हटलं, महाराष्ट्रात म्हटलं तर नव्यानेच महाराष्ट्र सरकारनी एक बाडन-व्युर्टंबर्ग नावाच्या जर्मन राज्यासाठी बरोबर एक करार केलेला आहे की ज्यानुसार
ते अनेक लोकांना जर्मनीला घेऊन जाऊन तिथलं जे ट्रेनिंग आहे आणि तिथल्या ज्या प्रोफेशन्स मध्ये त्यांच्याकडे लोक नाही आहेत कामाला, अशा फील्ड्समध्ये कामासाठी त्यांना लोक हवी आहेत आणि त्यासाठी इकडून लोक रिक्रूट करून त्यांना तिकडे जर्मनीला नेतायत. म्हणजे हा आता कार्यक्रम हळूहळू सुरू होणार आहे. मला वाटतं तो करार तर दोन्ही स्टेट्समध्ये झालेला आहे. तर हे झालं जर्मनी विषयी. आतापर्यंत जरा प्रगत काहीतरी शिक्षण झालेलं असेल किंवा प्रगत शिक्षण घेण्यासाठी म्हणून जर्मनी हा उत्तम देश आहे अशी मान्यता होती आणि असं लोक करत असत की शिक्षण घ्यायला मला मेकॅट्रॉनिक्स म्हणा, कुठलं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे फील्ड असतील म्हणा, तरी ह्याच्यासाठी आपण जर्मनीला जाऊया असा आतापर्यंतचा अनुभव पुष्कळ ठिकाणी बघायला मिळतो. पण आता आपल्याला आपल्या देशातही जर्मन कंपनीज आहेत आणि तिथे सुद्धा जर्मन येणाऱ्या लोकांची गरज असते. म्हणजे मी म्हणेन की फक्त जर्मन भाषेचे तुम्ही उत्तम हे आहात, स्टुडंट आहात किंवा तुम्हाला ती भाषा एक्सपर्ट म्हणून येते आहे, हे थोडस जरा आपण म्हणूया आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर जी काही टेक्निकल प्रगती झालेली आहे त्यामुळे थोडस ट्रान्सलेशन हे एक महत्वाचं पूर्वीचं फील्ड होतं, त्याच्यामधल्या नोकऱ्या खूपच कमी झालेल्या आहेत. कारण मशीन ट्रान्सलेशन हे खूप आता डेव्हलप झालेलं आहे आणि सुरुवातीला गुगल ट्रान्सलेट मध्ये टाकल्यानंतर एखादं वाक्य जे काही हास्यास्पद ट्रान्सलेशन्स गुगल ट्रान्सलेट द्यायचं आणि मग ते बघून लोक म्हणजे काय असं असतं का ट्रान्सलेशन, म्हणे ह्याच्यासाठी मनुष्यबळ पाहिजे. तर तसं तितकं आता आज राहिलेलं नाहीये. गुगल सुद्धा शहाणं आहे, त्यांनी खूप प्रगती करून ते आताचं ट्रान्सलेशनचं जे काही गुगल तर्फे आपल्याला बघायला मिळतं तर ते खूपच चांगल्या दर्जाचं आहे. त्यामुळे बदल होतो आहे आणि प्रत्यक्ष नोकऱ्यांसाठी जर्मनीला जाण्याची संधी पूर्वी खूप कमी होती. ती संधी आता अनेक प्रकारे वाढतीये आणि फक्त जर्मनच नाही तर बऱ्याचशा युरोपियन भाषांमध्ये हा ट्रेंड आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे कंपन्यांना आता भारतामध्ये त्यांचे प्लांट्स उघडून तिथे मॅन्युफॅक्चरिंग करणं किंवा तिथे काम लोकांना देणं हे पण हळूहळू वाढतंय. तर ह्याच्यामध्ये अगदी फार प्रभुत्व तुम्हाला जर्मन भाषेमध्ये असण्याची गरज सुरुवातीला एक वेळ नसेल, पण नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि माझा सल्ला असा असेल की तुम्ही पूर्णपणे फक्त भाषेचा अभ्यास करून मी लँग्वेज एक्सपर्ट म्हणून फक्त नोकरी शोधेन असं म्हणालात तर ते अवघड जाईल. कारण त्या कंपन्यांमध्ये जिथे तुम्हाला नोकऱ्या आता मिळू शकतात तिथे तुमचं फील्ड काय जे असेल, म्हणजे आता SAP उदाहरणार्थ, तर SAP मधलं तुमचं ज्ञान जे आहे ते आणि जर्मन भाषेचं ज्ञान हे तुम्ही जर कंबाईन केलं तर तुम्ही म्हणजे ॲज वर्कफोर्स असे लोक ही खरी त्या ऑर्गनायझेशनची स्ट्रेंथ आहे असं कंपनीकडे नक्कीच असं दिसतं, म्हणजे त्या कंपन्यांमधनं. तर आपला काहीतरी एक वेगळा स्पेशलायझेशनचा विषय आणि त्याच्या बरोबरीने भाषेतलं प्रभुत्व हे कॉम्बिनेशन एकदम छान आहे. तुम्हाला अशा पद्धतीने नोकऱ्या मिळणं हे सोपं आहे. थँक्यू सर. हे खूप मोठा महत्वाचा प्रश्न होता आणि नेहमी प्रश्न येत असतात की मला काय करता येईल, म्हणजे ह्याच्यामध्ये माझ्या करिअरला कसं काय बूस्ट मिळेल. तर ही फार छान माहिती दिलीत तुम्ही. जर्मन शिकायला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही काय ध्यानात घ्यायला हवं? म्हणजे कुठची इन्स्टिट्यूट निवडावी, कुठे शिकावं? तर मॅक्स मुलर भवन तर माहीतच आहे आपल्याला नाव, पण जनरली
एखादी जर इन्स्टिट्यूट निवडायची असेल तर त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायला हवं? अगदी ढोबळ मानाने बघितलं तर त्या इन्स्टिट्यूट किंवा त्या संस्थेमध्ये तुम्हाला ज्या बेसिक 4 स्किल्स भाषेच्या बाबतीमध्ये आपण मानतो की रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग आणि लिसनिंग, या 4 स्किल्स जिथे व्यवस्थितपणे शिकवल्या जात असतील आणि तिथले शिक्षक एखादा करिक्युलम, स्टँडर्ड करिक्युलम आहे तो शिकवत असतील तर ते म्हणजे बघायचं काय तर इन्फ्रास्ट्रक्चर त्या संस्थेकडे चांगलं आहे का नाही आणि त्यांचे जे शिक्षक आहेत ते ट्रेंड आहेत का नाही, या 2 गोष्टींची प्रथमतः चौकशी करावी. ओके. मग हे दोन्ही हे आहे जर असं जर तुम्हाला कळलं, इतर लोकांचे अनुभवही तुम्हाला मिळाले ऐकायला किंवा हा इथे जाऊन मी शिकलेलो आहे, तिथलं हे मला उपयोगी पडलं, असं पण थोडंसं आपण बघतो बॅकग्राऊंड चेक सारखं, तर तसं पण बघावं आणि मग ती इन्स्टिट्यूट जरूर हे करा. अर्थातच दुसरा एक अडथळा त्यामधला असा असतो की तुमचा वेळ हा फार कमी असतो. म्हणजे आता मॅक्स मिलर भवन पुण्याची खासियत पूर्वी होती ती, म्हणजे अजूनही तसे कोर्सेस आहेत, पण सुपर इंटेन्सिव्ह म्हणजे दिवसातले 5 तास हे तुम्ही जर्मन शिकण्यामध्ये घालवता आणि ते 5 तास क्लासमध्ये असतात. त्या व्यतिरिक्त जे काही तुम्हाला गृहपाठ दिले जातात, तुमच्याकडनं वेळ तुम्हाला नवीन शब्द जे आहेत ते पाठ करणं, त्याचं आत्मसात करून त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करणं, या विद्यार्थी म्हणून तुमच्या बाजूनी करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकताय का नाही, याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे. ते काही इन्स्टंट कॉफी सारखं नाहीये की अगदी मॅक्स मिलर मध्ये गेलं की ते शिक्षक तुम्हाला तो डोस पाजणार म्हणजे तुम्ही संध्याकाळी घरी जाताना अगदी जर्मन बोलतच घरी जाणार, असं काही कुठेही नसतं. हे तुमच्या प्रयत्नांवर पण खूप अवलंबून असतं. त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे हा विचार करायला पाहिजे की मला करायला काहीच नाहीये म्हणून मी आता 2 महिने जर्मन शिकणार आहे, असं करायलाही हरकत नाही. पण जर त्याच्यामध्ये काही आपल्याला प्रभुत्व मिळवायचं असेल, काही एखादी लेवल आपल्याला गाठायची असेल तर त्याच्यासाठी ही तयारी जरूर असली पाहिजे. काही ऍप्स बघितलेत, बॅबल आहे किंवा ड्युओलिंगो आहे, तर असे ऍप्स ते वापरावेत का? प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि त्याला एखादी गोष्ट पहिली तर समजण्यासाठी, त्याच्यानंतर ती आकलन होऊन म्हणजे कळून त्याचा वापर करता येण्यापर्यंतची जी काही तो जो काही प्रवास आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असू शकतो. तर त्यामुळे शिक्षक ज्या वेळेला वर्गामध्ये सांगतात की बुवा आता हा विषय आहे, याचा तुम्ही एक माइंड मॅप बनवा आणि त्या माइंड मॅपचा वापर करून तुम्ही स्वतःची वाक्य रचा आणि म्हणजे हे वर्ड लेवल झाली, सेंटेन्स लेवल झाली आणि फायनली जेव्हा आपण बोलतो एकमेकांशी तो डायलॉग ही टेक्स्ट लेवल होते. बरोबर. तर ह्या ऍप्स मधनं बहुतेक वेळेला म्हणजे मी स्वतः डुओलिंगो वापरून बघितलेलं आहे. काही वेगळ्या भाषा म्हणजे आपण नवीन वापर करतोय, आपल्याला ही भाषा वेगळी आहे, याच्यात आपण शिकलेल्या ऑलरेडी ज्या काही भाषा आहेत त्याच्यात काही कॉमनॅलिटी नाही, अशा पद्धतीचे काही कोर्सेस मी करून बघितले आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की हे वर्ड लेवल आणि सेंटेन्स लेवल जास्तीत जास्त हे इथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. अनफॉर्च्युनेटली सगळे जे काही कोर्सेस असतात त्याचं स्ट्रक्चर हे काही लॉजिकनी तिथे तयार केलेलं नसतं. जे लॉजिक तुम्ही जेव्हा कोर्स करता मॅक्स मिलर भवन सारख्या ठिकाणी किंवा विद्यापीठामध्ये कुठेही जिथे तुम्ही कोर्स करता तिथले शिक्षक हे क्रमवार तुम्हाला जे शिकवतात तसं ह्या ऍप्सच्या बाबतीमध्ये दिसून येत नाही.
आणि त्यामुळे ते थोडंसं काही वेळानंतर कंटाळवाणंही होऊ शकतं आणि मग असं वाटतं की काय आता हे वाक्य, या वाक्यातले हे 4 शब्द आहेत ते आपल्याला एका शेजारी एक लावायचे आणि त्यातनं हे वाक्य बनवायचे. हा एक्सरसाइज म्हणून ठीक असला तरी सुद्धा त्याचा नंतर वापर तुम्ही टेक्स्ट लेवल म्हणजे हे डायलॉग्स म्हणा किंवा कोणी प्रत्यक्ष जर्मन तुम्हाला भेटला त्याच्याशी बोलायचंय किंवा काही लिहायचं आहे तर ते सुसंगत पद्धतीने लिहिता येणं याच्यासाठीचे एक्सरसाइजेस जे हायर लेवलला असायला पाहिजेत ते मला या ऍप्समध्ये तितके पद्धतशीरपणे सापडत नाहीत, दिसत नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की ह्यांच्या रेट कडे बघायला पाहिजे की खरोखरच किती लोक जॉईन करतात आणि मग किती लोक ते केव्हा सोडून देतात शिकणं. हा कुठेतरी मला वाटतं रिसर्च कोणीतरी करायला पाहिजे, डेटा अनालिसिस, म्हणजे मग कळेल की खरोखर याची इफेक्टिव्हिटी काय आहे आणि अशा पद्धतीने शिकावं का शिकू नये. ओके, म्हणजे निदान आता जरी तुम्हाला असं वाटतंय की एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकण्याला पर्याय नाही, म्हणजे हे असंच थोडंफार किंवा व्होकॅब्युलरी बिल्ड करण्यासाठी वगैरे चालू शकतात, पण जसं तुम्ही म्हणालात तसं की एक संभाषण, एक डायलॉग करण्यासाठी ते जे ज्ञान लागतं त्याच्यासाठी आपल्याला एका प्रॉपर क्लासमध्ये जायची गरज आहे. करेक्ट. बरं, दुसरा क्लासचा फायदा असा असतो की समजा अगदी किती 5, 6, 10 लोक कोणी असतील त्या क्लासमध्ये तर प्रत्येक विद्यार्थी हा थोड्याफार प्रमाणात ट्रायल अँड एररनी शिकत असतो. म्हणजे चुका करणं हा अगदी अविभाज्य घटक आहे कोणाच्याही भाषा असो कुठलाही विषय असो ते शिकण्यामध्ये हा ट्रायल अँड एरर असतेच. आणि ह्या क्लासरूम एन्व्हायरमेंटमध्ये असं होतं की इतरांनी केलेल्या चुकांमधनं आपण शिकू शकतो. म्हणजे फक्त आपण जेव्हा वापर करू भाषेचा तेव्हाच आपल्याला शिकता येतं आणि शिक्षक ते दुरुस्त करतात तेव्हा आपलं हे सुधारतं असं नसून इतरांच्या ज्या काही चुका आहेत त्याच्यातून पण आपल्याला भरपूर शिकता येतं, शिकायला संधी मिळते आणि त्यामुळे क्लासरूम हे खरोखर आहे सगळ्यात प्रभावी साधन आहे. हे आहेच असं म्हणजे त्याबद्दल काही दुमत नाही. पण म्हटलं तसं ग्रुप असेल तर त्या ग्रुप मधलं शिकणं हे खूपच जास्त प्रभावी होतं आणि आनंदही मिळतो. शिकण्याचा आनंद जो आहे तो बरोबर कोण कोण असतात काय असतं त्याच्यामध्ये खूप चांगला मिळू शकतो. प्रश्न असे बरेच आहेत पण हे मला मुख्य प्रश्न तुम्हाला विचारायचे होते. सर, तुम्ही आज आमच्यासाठी वेळ काढलात, तुम्ही फार बिझी आहात, रिटायर होऊन देखील तुम्ही बिझी आहात मला माहितीये, कारण तुम्ही खूप काय काय किती किती करत असता. तरी तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून वेळ दिलात आमच्यासाठी आणि प्रेक्षकांशी बोलण्यासाठी, त्याच्यासाठी थँक्यू. आणि आपण बोलत राहू. अगदी माझे सुद्धा मनपूर्वक आभार तुला. नक्की आपण बोलत राहू. काही तुला या आजच्या चर्चे नंतर तुला काही प्रश्न आले आणि परत आपल्याला असं छोटं काही संवाद करून आपल्याला लोकांचे प्रश्न त्यांची उत्तरं देता आली तर मी जरूर वेळ काढेन. अगदी आनंदाने मी बोलेन आणि आनंदाने काय प्रश्न असतील त्याच्या उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. थँक्यू सर आणि काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून सांगा. तुम्हाला जर्मन भाषा, जर्मन शिकण्याबद्दल आणखीन काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा. थ्रू माय आईज हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. काळजी घ्या. टाटा.